जी मोकल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद। बिल्कुल थैंक यू सो मच रविंद्र मात्रे सर। लेकिन इस मुकाबले में मजा आएगा। पहले राउंड का आखिरी मुकाबला तरगर के सामने गावड़े जांबिवली खेलेगी। कई बार पलटवार होंगे, कई बार रोमांच आएगा, मजा भी आएगा। लेकिन आपको देखा हाल सुनाएंगे पहली पारी का। हम चलेंगे हमारे साथी कमेंटेटर राधा कृष्ण जांबिवली के सामने टीम तरगर का ये मुकाबला। लेकिन पहली पारी का हाल सुनाएंगे साथी कमेंटेटर मोटे भाऊ मोरन के सम्माननीय सूरज पाटिल सर। इनके पास चलेंगे, सुनेंगे पहले पारी का हाल। मैं लेता हूँ आपसे विदा, शुक्रिया। थँक्यू सो मच। सोन्या पावशे विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं बक्षीस आहे। बघा विनायक कडू जावले टीमचे उत्कृष्ट खेळाडू विनायक कडू यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय आणि ते पारितोषिक आपण द्यायचं आहे। विनायक कडू यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी सोन्या पावशे। मॅचला सुरुवात झाली, मॅच टू बी कंटिन्यू। धन्यवाद। तर जमलेल्या तमाम सर्व क्रिकेट रसिकांचं कैलासवासी निलेश कडू आणि कैलासवासी महेश घरत शेलगर स्मृती चषकामध्ये आपण शब्दसुमनानी सरचे हार्दिक स्वागत करूया। मॅचच्या दिशेने जाऊया जिथे सामना तुम्ही पाहताय। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच तरगरच्या अगेन्स्ट फाईट करते ते टीम तुम्हाला पाहायला मिळते जांबिवली। पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकलाय जांबिवली टीमनं आणि त्यांना डिसिजन घेतला बॉलिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तरगर टीमला। तरगर टीमची सलामीवीर जोडी तुम्ही पाहिली अक्षय म्हात्रे आणि दोन्ही बॅट्समनचं नाव अक्षय म्हात्रे। सिनियर अक्षय आणि ज्युनियर अक्षय तुम्ही दोन बॅट्समन पाहताय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतायत। एका बाजूला तुम्ही ओमकार गावडेला पाहताय बॉलिंग करत असताना। यावेळेचा बॉल फटका सजवलाय लॉंग ऑनला फिल्डर इंटरेस्टेड कॅच साठी आणि खूप चांगली कॅच। बॅट्समन अक्षय मात्र होतोय झेलबाद। बेचाळीस कोटीहून भारताची अधिक लोकसंख्या आणि त्या भारतीयांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण व्हावं आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा पाहिला। अमित गोंधळी यांना मी विनंती करतोय की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे मुख्य व्यासपीठावर। अमित गोंधळी यांना विनंती असेल चेतन घरत यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे। अमित गोंधळी आपण यावं। चौथ्या बॉलवरती तुम्हाला विकेट येत असताना पाहायला मिळाली। संजयजी कडू आपणही यायचे। अमित गोंधळी आमचे परम मित्र यांचे इथे शुभ सन्मान केला जातोय। संजय कडू, संजय आपण यावं। मिलिंद म्हात्रे आणि त्याचबरोबर हरेश मोहिते आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। चला या पण पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार एका बाजूला होतोय आणि एका बाजूला मात्र नक्कीच या स्पर्धेचं धावतं वड नाही काल। तिसऱ्या बॉलवरती विकेट आली, 6 रन स्कोरबोर्ड वरती लागतायत। ओमकार पुन्हा एकदा रेडी झालेत। हा फटका खूप उंच हवेमध्ये उडालाय। लॉंग ऑन वरून फिल्डर पुन्हा एकदा आलेत, त्यांनी मागची कॅच कव्हर केली होती। ओ खूप चांगलं बॅकअप मिडअपच्या फिल्डरनं कॅच टिपल्या आणि आणखीन एका फलंदाजाचा इथे खेळ संपतोय। शिवराय सोन्या पावशे ज्यांच्यासाठी विनायक कडू याने 500 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिक साठी लावलं होतं ते मात्र या ठिकाणी दिलं जात आहे। सोन्या पावशे विकेट हॅट्रिक रोख रक्कम 500 रुपये विनायकजी कडू यांच्या शुभ हस्ते अर्थात त्यांच्या वतीनं दिलं जात आहे। मैदानाच्या आतमध्ये लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती तुम्हाला विकेट येत असताना पाहायला मिळाली। जिथे वाटलं जांबिवली टीम मैदानामध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा आहे ना त्यांचा उंचावलेला तुम्हाला पाहायला मिळाला। एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली ना की त्याला बॅकअप कसं द्यायचं याचं उत्तम उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं। तिथे फिल्डर होते लॉंग ऑनला नितीन गावडेला तुम्ही पाहिलं आणि मिडअप वरून फिल्डर त्याला कव्हर करण्यासाठी गेले होते, ज्यांनी कॅच टिपली। नितीन गावडेने ती कॅच टिपली, खूप चांगली फिल्डिंग। विकेट हॅट्रिक इथे संपादित करेल का ओमकार?
इथे हा बॉल अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा करतायत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. ओमकार गावडे खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं त्याच्या माध्यमातून चौक विभागामध्ये खेळलं जातं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वेगवान टाकायचा होता. योग्य दिशेवरती नियंत्रित टप्पा होता. अंपायर्सनं सांगितलं की बॅट्समन वाईटची मागणी जरूर करतायत, परंतु 3 यष्टांवरती जाणारा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला ओमकार गावडेचा. रायगड प्रीमियर लीग मध्ये ओमकार गावडेला तुम्ही किरण पवारच्या टीम मध्ये पाहिलं होतं आणि खूप चांगला परफॉर्मन्स त्यानं त्या टुर्नामेंट मध्ये दिला होता. हा फटका समोरच्या दिशेनं जितक्या वेगानं आला ना तितक्याच वेगानं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बाउंड्री पार केला. सिक्सर. एका षटकाचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 रन्स होतील. 2 फलंदाज बाद झाले आणि त्यानंतर 13 रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या अक्षय मात्रेनं 6 चेंडूंचा खेळ पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ नॉन स्ट्राईक एंड वरून उभा राहून पाहिलाय, तो अक्षय मात्र आता स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. काही दिवसांपूर्वी तुम्ही मॅट्रिक्स ट्रॉफी तरगरची स्पर्धा सुद्धा अनुभवली आणि खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं होतं. इथे आता ते आयोजन करते आता तुम्हाला ग्रामीण फॉर्मॅटचा क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल समोरच्या दिशेने चाललाय. तिकडे लॉंग ऑफला फिल्डर एका टप्प्यानं पकडतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती. रोशन गावडे हा गोलंदाज बॉलिंग करत असताना पाहायला मिळेल. कालापूर तालुक्यातील चौक विभागातून जांभिवली संघ नेहमीच खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं, परंतु आज ते बामणडोंगरी नगरीमध्ये आणि या बामणडोंगरी विभागामध्ये जावले गावामध्ये खेळ करण्यासाठी उपस्थित झालेत. यावेळेचा फटका तिथे मात्र फिल्डर आहे त्यांच्यापासून दूर राहिला आणि मिसफील्ड पाहायला मिळाली. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये आता लेझी क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. राधाकृष्ण जांभिवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. धावसंख्या 16. 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमांचं रक्षण करत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला 3 फिल्डर तैनात केलेत, ऑफ साइडला 2 फिल्डर इथे तैनात केलेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चाललाय लेग साइडला. तिथे डीप मध्ये फिल्डर दूरवरून अंतर चेस करतायत. 1 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचेल एकेरीच्या मदतीनं 17 या धावसंख्येवरती. 42 धावसंख्येचा हायेस्ट टोटल तुम्ही आजच्या रजनीमध्ये पाहिला आणि जर का 42हून अधिक धावा या मॅच मध्ये लागल्या तर जास्त धावा करणाऱ्या संघाला आपण बाय देणार आहोत. इथे अंपायर्स आमच्यापर्यंत कवायत करत असताना पाहायला मिळत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 वरती. एक्स्ट्रा रन्स तुम्ही ज्या वेळेस पूर्वार्धामध्ये खर्च करत असताना तिसऱ्या पंचांची मागणी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. चला ऑन स्क्रीन तिसरे पंच इथे भूमिका साकारतील. एक चांगला ऑलराऊंडर तुम्ही पाहत असता जांभिवली टीमचा रोशन गावडेला. यावेळेचा बॉल बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे. बॅट्समन इथे होतोय कट आउट बाद. इथे बॅट्समन तिसऱ्या क्रमांकाचे आउट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18.
गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही प्रणयजी कोहली यांना पाहताय, प्रणय म्हात्रे यांना पाहताय. खूप चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या लेखणीतून ही स्पर्धा ते कव्हर करत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन चंदन ओवलेकर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना पाहायला मिळतील. इनॅट नंबर 5 साठी ते बॅट्समन चाललेत. 4थ्या आणि 5 इथे टोटल प्रणय या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती आणि भौगोलिक परिसीमा पाहता जर धावफलकावरती लावलं ना तर एक बॅलन्सिंग टोटल तुम्हाला पाहायला मिळू शकतं. बोला. 2 बॉल अजूनही बाकी असतील. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अंपायर्स कडे लाऊडली अपील झाली होती, परंतु अंपायर्सना कोणत्याही प्रकारचा इथे दबाव घेतला नाही. अंपायर्सला सांगितलं की हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्राचे आणखीन 1 रन्स वाढेल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. मधल्या फलीचा डाव सावरण्यासाठी सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर हे फलंदाज आता कशा रीतीचे बॅटिंग करतील. यावेळेचा फटका लॉंग आपला चाललाय, फिल्डर आहे तिथे त्यांच्या डोक्यावरून त्यांना फसवून बॉल चाललाय. एका टप्प्यानं बाउंड्री पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. या बॉलवरती चौकार आला. बॅट्समन चंदनच्या बॅटमधून लोअर फुलटॉस होता आणखीन एक, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग पाहायला मिळाली रोशन गावडे यांची. इथे मात्र पहिलं 2 षटकं संपतील. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी बाद झाले 3 आणि धावसंख्या धावफलकावरती 23. नवीन गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी रोहित गावडे हे गोलंदाज इथे बॉलिंग करतील. स्ट्राईक एंडला बॅट्समन आशिष. हा फटका मिस टाइम झालाय. विकेट किपर कोणती चूक करणार रोशन आणि फलंदाज होतोय झेलबाद. नवीन बॅट्समन स्मिथ पारगावकर मैदानाच्या आतमध्ये इन होतील. रोहित गावडेनं पहिल्या बॉलवरती सफलता मिळवली आणि आणखीन एक विकेट आपल्या टीमच्या खात्यामध्ये जमा केली. धावसंख्या 23. आता धावांसाठी संघर्ष चालू झालाय. संघर्षाचं रूपांतर तुम्हाला जर यशामध्ये करायचं असेल ना तर इथून मोठे फटके मारावे लागतील. संयमाचा खेळ तुम्ही खूप खेळलात. हा फटका ताकदवर मारण्याचा प्रयत्न, परंतु खेळपट्टीवरती हा बॉल रेंगाळत असताना तुम्ही पाहिलात तिथे 1 रन्स वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेत तुम्ही पंकज करत असतील, प्रसाद करत असतील, त्यानंतर संपूर्ण जावले क्रिकेट टीमला पाहताय प्रमोदजी कडू. या संपूर्ण आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली आणि आज मेगा फायनलचा दिवस रजनी आपण एन्जॉय करतोय. हा फटका हलक्यातनं सॉफ्ट अँड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले. तिथे फिल्डर आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रिक्स सुटवल्या आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं आणि हरणाच्या गतीनं 2 रन्स इथे कंप्लीट केल्या. दोनही बॅट्समनना धावसंख्या जाऊन पोहोचल्या दुहेरीच्या मदतीनं 26 धावसंख्येवरती. 3 बॉल झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ असेल बाकी या ओव्हर मधील. कट केलंय बॉलला, तिथे मात्र बॉलला अडवलाय. धावाची पुन्हा एकदा संधी निर्माण झाल्या. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? जिथे विकेट मिळू शकत होते असं वाटत होतं, परंतु चुकीच्या एंडला, चुकीच्या दिशेला फेकी झाली.
आणि तिथे 1 रन्स आणखीन एक वाढेल, जाऊन पोहोचेल धावसंख्या 27 या धावसंख्येवरती. 27 रन्स स्कोरबोर्ड वरती लागतील. अजूनही 2 बॉल असतील शिल्लक. आतापर्यंत 4 बॉल रिलीज केले रोहित गावडेना, केवळ 4च धावा खर्च केले. एक चांगलं षटक आपल्या टीमसाठी तो हाताळतोय. यावेळेसचा बॉल पूर्णपणे वेगवान होता आणि बॅटची इनसाइड एज घेऊन विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये बॅट्समन आउट. धावसंख्या 27. नवीन बॅट्समन राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल एका चांगल्या षटकाची सांगता करण्यासाठी रोहित गावडेला पाचारण केलं होतं टीमच्या कॅप्टननं आणि त्या कॅप्टन्सीनं वरती विश्वास दाखवून खूप चांगला परफॉर्मन्स तो आपल्या टीमसाठी देतोय आतापर्यंत. शेवटचा बॉल शफलून मारण्याचा प्रयत्न होता. अकूट टप्प्याचा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथे मात्र 3 षटकं संपतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. हे 3 संघ जिंकलेत आणि त्यानंतर एक सामना जिंकला नितलज टीमनं. याच्यातील विजेता संघ कोणता असणार ते त्याच्यासाठी हा प्रवास चालू आहे. हा फटका खूप उंच हवेमध्ये उडालाय. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल आहे. फिल्डर तिथे आलेच परंतु त्यांच्याकडून चूक झाली. काय घडलं? रस्त्यावरती तुम्ही जात असाल आणि त्याच्यावरती एक स्पीड ब्रेकर असतं ना, त्यावेळेस एक लिहिलेलं असतं, कारण नजर अटी दुर्घटना घटी, त्या फलकावरती लिहिलेलं असतं नेहमीच. इथे तसंच चित्र पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत नजर होती परंतु थोडी नजर अटली आणि बॉल जमिनीवरती डाऊन झाला. धावसंख्या होती 29. चैतन्य मुंडे शेवटच्या षटक हाताळतायत. चैतन्याचा हा बॉल ओव्हर पिच होता. बॅट्समन साठी जणू काही आमंत्रण आणि त्याचा केलाय स्वीकार. बॅट्समन चंदनच्या बॅट मधून येतोय यू हिट सिक्सर. या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद आणि आमचे परममित्र ऋतिक म्हात्रे कळंबुसरे, त्यानंतर प्रतीक असतील आणि त्यानंतर आशिषचा खूप चांगला खेळ आपण पाहिला. त्यांच्याकडून सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया.
परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहूया संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6च्या मदतीनं 35 वरती. आता धावगती राखण्याचा प्रयत्न चालू आहे. एकीकडे लक्ष सुद्धा दोन्ही संघांचं असेल की आपल्याला बाय मिळाली पाहिजे, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश लगेच मिळाला पाहिजे. 42हून अधिक धावा करायचे आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट सेट करणारे हे बॉल 4 असतील आणि या 4 बॉलवरती कोणतं रहस्य दडलं असेल, लाडक्या क्रिकेट रसिकांना कोणता अंक पाहायला मिळणार आणि किती धावसंख्येचं टार्गेट पुढच्या सत्रामध्ये असणार ते आपल्याला पाहायलाच मिळेल. चैतन्य मुंडे आता ओव्हर द विकेटनं बॉलिंग करेल. चैतन्याचा हा बॉल बॅटची आतली कड आणि तिथे विकेट किपर कोणती चूक करणे. आणखीन एक फलंदाज होतोय झेलबाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रतीक मोकल, तरगरचा बाहुबली ज्याला संबोधलं जातं, अगदी कमी बॉल केलायच्या आणि जास्तीत जास्त रन्स काढायच्या यासाठी तो ओळखला जातो. परंतु इन ॲट नंबर 8 साठी आला. कदाचित सराव कमी असा 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागत असताना 35 तुम्हाला पाहायला मिळतील. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येकाला एकच कानमंत्र दिला असेल कॅप्टनने खेळाडू कक्षामधून की तुला आता 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका मारायचा आणि त्यानंतर सिंगल डबल सुद्धा काढायचे आहेत. आपल्याला टार्गेट कसं मोठं करता येईल याच्याकडे लक्ष द्या. परंतु चैतन्य मुंडेचं कमबॅक तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल बॅटची कट घेतले. बॉल येतो थर्डमॅनला. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पकडत असताना थोडी चूक करत असताना पाहायला मिळाल्या, परंतु त्याने बॉलला अडवलं, स्टॉप केलं होतं. तिथे 1 रन्स मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 वरती. राधाकृष्ण जांभिवली संघाची पाठराखण करण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रफुल्ल केदारी सावले टीमचा विस्फोटक बॅट्समन ते सुद्धा उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या होतील 36 होतील. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय ऑफसाईडला, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉल पकडण्याचा प्रयत्न करतायत. दुसरा धावेचा प्रयत्न आणि रन्स होतील कंप्लीट 2. धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 धावसंख्येवरती. तर शेवटचा बॉल असेल या सत्रातील. टार्गेट किती असेल? हा फटका व्ही शेप मध्ये चाललाय. लॉंग ऑनला तिथे फिल्डर एका टप्प्यानं बॉल पकडला. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र अगदी रागामध्ये 3ऱ्या पंचांची मागणी. नक्की अंपायरच्या मनामध्ये संशय आलाय. बॉल लागलाय की हात लागलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी इथे पीटीसी लाईव्हला कामाला लावलं. आता दूध का दूध, पाणी का पाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला नेक्स्ट मॅच होईल. बॅट्समन इथे असतील आउट. 1+ विकेट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39. टार्गेट असेल 40 धावसंख्येचा. तर नितल संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि टॉस साठी इन्व्हाइट केलं जात आहे. मायरा 11 कलंबुस्त्रे विरुद्ध नवापाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी यायचं. पहिले ओव्हर पडण्याच्या आधी जर तुम्ही इथे रिपोर्टिंग केली नाही तर 3 ओव्हरची मॅच तुम्हाला खेळावी लागेल. आता आयोजक कोणत्याही प्रकारची तुमची सबब ऐकली का जाणार नाही. तर पहिलं सत्र संपते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 आणि टार्गेट असेल 40 धावसंख्येचं. 10च्या सरासरीने इथे बॅटिंग करायची. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तरगर टीमच्या अगेन्स्ट राधाकृष्ण जांभिवली संघाला या धावा इथे वाचवल्या जाणार की या धावा इथे कंप्लीट केल्या जाणार याचं विश्लेषण करण्यासाठी याच वर्षी
ज्यांचं स्वप्न साकार झालं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला होताच, आणि एक तंत्रशुद्ध मराठी शब्दांचा योग्य ठिकाणी योग्य वापर करत अनेक रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये भ्रमण करत असताना समालोचकाच्या माध्यमातून आपण ज्यांना पाहिलं असे दीपकजी पाटील सर पलसपे तुमच्यासोबत जॉईंट होतील. तर जिंकण्यासाठी या ठिकाणी टार्गेट आहे ते 40. जांभेली संघाला बघूया या ठिकाणी. तर पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. आयोजक फक्त अर्धा तास जरा वेट करा, जरा पोराबाला जरा झोपू द्या. काय लाईव्ह मॅच बघतात ना हो. आता पोरं पण लवकर झोपत नाही. सर्व गावडे गावडे जांभिवली. म्हटलं जांभिवली तिकडचं आहे, मलंगडमधला इकडचं आहे चौक जांभिवली. आणि यावर्षी म्हटते साई बैलांना बरं 15-20 लाखाच्या बैलांना झोपवलं आहे. नुकती मला खबर लागली. मला माहीत ना तुमच्याकडे बैल आहेत काय, आम्ही आहोत टोनगेवाले. तर सन्माननीय रुपेश मोहिते यांच्या शुभ हस्ते टॉस होईल या ठिकाणी. तर या ठिकाणी दोन संघ या ठिकाणी. अरे बाबा या लवकर, काल गाढवाचे पाय झाले तुमच्या धरतोय. कॅप्टन रोहन. नवाबाडा वन दी टॉस. कर काय नाही ना, काय मुका आहे का काय बाबा, काय बोलायला तयार ना का नाही, काय घेतलं काय सांगा ना जरा. आता 2 मिनिटं बरोबर आहे. आणि हा झेल गेला ड्रॉप. साला एका चेंडू मागे किती बघा, किती जण, 4 जण. 40 धावांची गरज या ठिकाणी. याच्यानंतर एक जबरदस्त सामना, बिग फाईट नवापाडा आणि कलम बुसरे, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये शेलगर संघाची वाट लावली. जरा बसा जागेवर. हे आले आकडेवाले ते. आता एका ठिकाणी स्पर्धा होती बघा. आता साली फायनल झाली त्यांना पत्ता नाही. त्याचा म्हणतो फायनल कधी आहे, प्यायला बसले होते. आणि हा चेंडू पुन्हा द्या किंवा पुष्कळ या ठिकाणी. फक्त मिळेल 1 धाव संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 2 वर. PTC लाईव्ह पनवेल टेक्निक क्रिकेट.in. प्रमोदजी कडू यांचे हे भन्नाट आयोजन. निलेश कडू यांचे हे बंधू आहेत, त्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे. कैलासवासी दिवंगत वैकुंठवासी. आणि हा चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड पॉइंटला. आणि धक्का क्रमांकाचे पहिला गडी गारत पहिली लागलेली अवदसा. तास क्रमांक 6 वरून आलेली आणि जयमानबसना स्वर्गीय निलेश कमलाकर कडू जावळे या गाडीच्या प्रथम क्रमांकाला सुंदर गाडी पळाली, साईची गाडी.
पहिला गडी गारद. मला एकाने विचारलं, म्हणतो दादा बैलांच्या शरीर होता मग टोणग्यांच्या घावत नाही. आता टोणगा तुम्ही जाऊन यमाला विचारा, त्याने टोणगाच का निवडला. पण तुम्ही काही म्हणा, जी ताकद टोणग्यामध्ये ती बैलामध्ये नाही. 10 मशीन एक टोणगा पुरेसा होता. नवीन फलंदाज, वन डाऊन द फलंदाज. तुम्हाला माहिती नसेल टोणग्याची ताकद, तुम्ही अजून तुमच्या वडिलांना विचारा. षटक क्रमांक पहिल्या प्रगती बदल वन डाऊन द फलंदाज रोशन गावडे. आणि हा येस पुन्हा ते चेंडू या ठिकाणी मिळेल फक्त एक धाव. 1 से ज्यादा कुछ भी नहीं सांगायचा. टोटल स्कोर झाले या ठिकाणी 4 वर 3 वर 1 बाद 3 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कैलासवासी निलेश कडू आणि महेश गरत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा. दमदार आयोजन, दमदार स्पर्धा या ठिकाणी आमचे प्रमोदजी कडू असतील. याच्यानंतर उद्या जावले प्रीमियर लीग आहे नाईट. आणि हा यस पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी. आणखीन आहे धक्का, अतिशय खरा फटका, अवसांगतकी, विश्वासघातकी, विघ्न संतचे फटका, गांडू फटका. आणि दुसरा फलंदाज बाद आल्या बाद त्याला म्हणतात 1.5 दिवसाचा गणपती. बरोबर आहे. 1.5 दिवसांचा किती दिवस. आशिष म्हात्रे झेल घेतला बघूया. आणि संघाची धावसंख्या फक्त इनमिन 3 धावा 2 बाद 3 अशी वाताहत यातायात दारुण अवस्था, भग्न अवस्था, नग्न अवस्था. नवीन फलंदाज विकास गावडे. ऑल आर गावडे. दोन बाद 3 3 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चला बॉलिंग मार्क या ठिकाणी पहिले षटक प्रगती बदल निकेश राकेश मोहिते. हो यस पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक, जबरदस्त मारा. आणि षटक क्रमांक या ठिकाणी पहिल्या संपुष्टात धावा दिल्या फक्त 3 2 बॉल असं बॉलिंग अनालिसिस. एका ठिकाणी स्पर्धा होती बघा प्रमोद कडू. एका ठिकाणी स्पर्धा होती. गार्ड मधून फलंदाज लागला मार. गार्ड मधून ना तर सारे एकदा 12 वा येड जावा. हा म्हणतो मी रिलीज फ्री घेऊन जातो म्हणतो. ते जे आयला ते काय रील तुला अक्कल बिक्कल आहे की नाही. एक वेळ डोकं उठलेलं परवडलेलं पण सामान उठलं तर परवडणार नाही. कुठं शोधा तर रात्री बरोबर की नाही. अमर म्हात्रे अमन म्हात्रे तयार. एका मेडिकल स्टोरने फर्स्ट एड बॉक्स पाठवला. ते गोळ्या कापतात नाही का एक 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 एक. त्याला जर त्याचं डोकं दुखलं तो म्हणतो मी गोळी खातो, तर चुकून व्हायग्राची गोळी वरती होती. आता व्हायग्रा गोळी काय तुम्हाला माहिती आहे की नाही. तर जाऊन मेडिकलवाले तो विचारा. हो यस पुन्हा आउटसाइड ऑप्शन षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर. आणला स्प्रे. तुम्हाला सांगतो ना स्प्रेचे परिणाम. जरा जरा जाऊ द्या 12 वाजू द्या जरा प्लीज. कारण आमचं काम खरं नंतर 12 नंतर असतंय. नंतर लावा सगळ्या एकनाथ मळीच्या कवाळी. येस आउटसाइड ॲप्स्टम पुन्हा या ठिकाणी पंचांचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 4 वर 2 बाद 4 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अतिशय दमदार आयोजन प्रमोद कडून यांचं बघूया. आणि साई बैल सध्या अतिशय फॉर्मामध्ये बघूया बऱ्याच. हो दमदार स्ट्रोक, अप्रतिम ड्राईव्ह या ठिकाणी, जबरदस्त टायमिंग.
धन्यवाद. दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह, 6 धाव आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी 10 वर. दमदार टायमिंग, अफलातून फटका बघूया. ट्रेमेंडस स्ट्रोक, संघाची धावसंख्या फैलावली, धावसंख्या वृद्धिंगत वधिमान, धावसंख्या 2 बाद, 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि वाईटचा इशारा, स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेच्या वर, संघाची धावसंख्या 11 वर. अतिशय चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा या ठिकाणी. कैलासवासी दिवंगत वैकुंठवासी निलेश कडू आणि महेश खरत शेलकर त्यांच्या नावाने स्पर्धा. त्यांचे बंधू प्रमोद कडू बघूया त्यांच्या नावाने, म्हणजे त्यांचाच हा बैल होता बघूया, साई बैल. आणि हा यस पुन्हा एकदा चांगलं टायमिंग, जबरदस्त टायमिंग. चेंडूसाठी पिच पॉईंटला मिळते 4 धावा बघूया. अफलातून फटका, ट्रेमेंडस स्ट्रोक, मॅग्निफिशंट ड्राईव्ह. संघाचा टोटल स्कोर आल्या ठिकाणी 15 वर. येणार पॅनल, सगळ्या ठिकाणी पॅनल आहेत, पण आम्ही मागता एकटा आहोत. आमचं कोणाचं पटत नाही, बरोबर. आम्हाला जोड ना, आमचा मुद्दा गोटे अंपायर, त्याच्या आला तोले गेला 12 आठवड्याचा. नाही ते नाही बाबा. एक वेळ गौतम पाटील परवडले, पण ते नको. आणि प्रमोद कडू पुढच्या वर्षी काही करा, पण गौतम पाटील आणा, फक्त तुमचं सामान सगळ्यांचं पॅक करा बस. बरोबर की नाही? खरं ते आले की तुम्ही बेकाबू होणार. नक्की यश आणा तुम्ही. नाही नक्कीच, मुरबाडला मला होता चान्स, मी फक्त पाठीमागचा भाग बघितला, पुढचा भाग मला बघायचा आहे अजून. ते तुमच्या आणि हा दमदार सिक्सर. संघाची धावसंख्या झाली 21 राहिल्या फक्त. 19 धावांची गरज. येस नक्की, दोघींना आनंद वाटू लगा झाला. नाही आणा बघूया, फक्त गौतम पटेला करा माहीत आहे. येस जोड होईल. आम्हाला काय, आम्हाला कोणीही चालेल, कामाटे पुरेचे आणले तरी चालेल. बिनजोड फक्त जोड द्या बस. बॉलिंग मार्क तयार या ठिकाणी. चला जरा स्पीडअप करा प्लीज. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू पुश केला या ठिकाणी. फक्त 1 धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 22 राहिल्या फक्त. 18 आणि 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 12 balls to go, required 18 runs. महाराज म्हणतात, गौतमी पाटला म्हणतो 3 गाण्यांचे 1.5 लाख देतात. चला आम्ही मागले तर बोमा मारे, पण सामानाचा फरक आहे ना. पण ते 1.5 नाही, ते 3 लाख घेईल. जसं सामान तसा पैसा. चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर स्मिथ पारगावकर. न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजच्या भोवल्यावर, रॅम्पर उंबाट्यावर 12 चेंडू पाहिजे जिंकण्यासाठी. 18 धावांची गरज, म्हणजे प्रति षटका मागवायचे 9 धावांची गरज. ट्वेल्व balls to go, required 18 runs. स्मिथ पारगावकर पहिला चेंडू तयार. 3रं षटक. हो यस पुन्हा एकदा आउटसाइड द्या. स्टंप अपरकट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चांगली डिलिव्हरी. दमदार गोलंदाजी या ठिकाणी. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. प्रणय म्हात्रे यांचं दमदार स्कोरिंग या ठिकाणी. मोराळे गावचा एक उत्कृष्ट स्कोरर. आणि हा शॉट पेंट हुक करायचा या ठिकाणी.
आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल बघूया. अतिशय चांगली डिलिव्हरी आणि धक्का क्रमांक बसेल या ठिकाणी दुसरा तिसरा. प्रमोद कडू बघूया. एका ठिकाणी स्पर्धा होती बघूया. 40+ मॅच होती. तो आला होता 12वा. तर नाव सांगायची पंचायत. याला लघवीचा होता संडासा त्रास झाली. बोमा पेनल्टी लागली. म्हणून असं कोणा त्रास असेल तर घरातून हागीत लावून या. मग काय पेरेंट लागले काय करणार. तिथं भांडणं मारावर हवायची बाली. हे देखो हाय कालवात खाना. तर नवीन फलंदाज 10 चेंडू आणि 18 धावांची गरज या रिवण मात्र. स्वागतम स्वागतम. या तुम्ही चढायचं आम्ही उतरायचं, आम्ही उतरायचं तुम्ही चढायचं. हे चालूच राहिलं म्हणजे आज रात्रभर. यस पुन्हा या ठिकाणी चापटे माले या ठिकाणी चेंडू जाईल. या ठिकाणी कवा पॉईंट एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 9 चेंडू आणि धावाबाच्या ठिकाणी 17 धावांची गरज. 9 balls to go रिक्वायर 17 रन्स. 9 चेंडू 17 धावाचं इक्वेशन समीकरण अस्किन रन रेट. एक रंगतदार सामना, बिग फाईट, बिग बॅटल, अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. षटक क्रमांक तयार. बॉलिंग मार्कवर मिस्टर स्मिथ पारगावकर. आगामी चेंडू तयार. बॅकवर्ड पॉईंट. एक शॉट थर्ड मॅन या ठिकाणी. आणि हा यस पुन्हा एकदा ऑन साईडला. चांगलं टायमिंग, प्रॉपर टायमिंग. ये आले शेंगदाणेवाले. यस तुमच्याकडे कमी आहे, आमच्याकडे बघा ते सगळे येतात. ओरिसावाले, रायगडवाले. मी सांगितलं त्यांना चला तुम्ही कमवा आणि गावाला घेऊन जा. आम्ही फक्त मराठी लोकांनी फक्त स्टेजवर बायका नाचवायच्या बस. आपल्याकडे ते घाटी लोक बघा सत्यानंदांची पूजा देते गौतम पाटील. तर कसंच त्यानंतर प्रसन्न व्हायचा. नवीन फलंदाज मामा संपले की रे शेंगदाणे. हाय उद्या का आमच्या गावात रवी गावडे नवीन फलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज. अतिशय दमदार क्रिकेट, दमदार आयोजन. ट्रॉफ्या बघा या ठिकाणी. ते साला बोललो तर साला व्हायरल झाली. त्या आयोजकाचा फोन आमच्या घरी. तसे पाठी म्हणतो असं कसं बोलला म्हणतो. आम्ही दुसरं बोलणार आज, त्याने बोलणार. थांबा जरा वेळ येऊ द्या, जरा 12 वाजू द्या. बायका पोरांना झोपू द्या नाही का. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. येस जबरदस्त चेंडू या ठिकाणी. चेंडू अक्षरशः खोदून काढला या ठिकाणी. उर्वरित चेंडू बाकी आहे त्या ठिकाणी. 7 चेंडू आणि धावा पाहिजे. 16 धावांची गरज. 7 balls to go रिक्वायर 16 रन्स. सामना जसा जसा बघूया या ठिकाणी कठीण होत चालले प्रतिस्पर्धी संघाला. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. हा येस अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन उजव्या एसटीच्या बाहेरून आणि राहिलं शेवटचं निर्णायक षटक. अंतिम अखेर शेवटचं स्लग ओव्हर. 6 balls to go रिक्वायर्ड 16 रन. 6 आणि 16ची गरज. काय जबरदस्त मॅच झाली या ठिकाणी. असं वाटलं होतं की सामना सहज जिंकतील, परंतु जो मारा केला या ठिकाणी स्मिथ पारगावकर. दमदार गोलंदाजी. षटका धावा दिला फक्त इनमिन 2 धावा. काय गोलंदाजी. 6 चेंडू 2 धावा. जे तिसरं षटक होतं जे हानामारीचं षटक. आणि या षटकामध्ये 6 मध्ये 16 धावांची गरज. अजूनही मॅच गेलेली नाही. मॅच बॅलन्स आहे. जर 2 षटकार आले तर पुन्हा त्या कमबॅक करू शकतात.
चला शेवटचं षटक प्रगती पदार अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक स्लग ओव्हर डेथ ओव्हर हाणामारीचं षटक. गोलंदाजाचं नाव आहे राहुल म्हात्रे. एक मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज. याच्या हातात भविष्य. पहिला चेंडू या ठिकाणी आणि हा चेंडू पुण्याचा चांगला चेंडू होता परंतु यश फक्त मिळेल एक धाव. एक से ज्यादा कुछ भी नाही. तर तुम्हाला मारावं लागेल आक्रमक करायला. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. जरी एक धाव कमी पडली तरी हात चोळी जावं लागेल. हात चोळीत म्हणजे हातावर हात. बरोबर चेंडू 5 बॉल. धावा पाहिजे 15. हो येस टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त टायमिंग. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा दमदार टायमिंग. हा वज्र टोला तोलून मापून मारलेला हा बेबंद फटका. आसमानी फटका. सुलतानी फटका. उर्वरित समीकरण अजूनही खाली घेतलंय. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 बॉल्स टू गो. पुन्हा एकदा कमबॅक. जबरदस्त पुनरागमन केलेलं आक्रमण. उर्वरित चेंडू 4 धावा पाहिजे 9. तो कुठं चालले डबल शीटर आहे बघा. हाय हो यस. आणि हा बघूया या ठिकाणी आणि 3 चेंडू मध्ये राहिले फक्त इनिमिन. 5 धावांची गरज. वास्तविक हा एटवानी खोडलेला. 3 चेंडू 5 धावांची गरज. थांबा जरा काही कशाला करताय. नाही तर मध्ये तो अबॉर्शन व्हायचा. जरा गप्प बसा. पोरग बाहेर येऊ दे पहिलं. नंतर घरात पालना टांगा. पोलिंग मार्क तयार. आणि हा यस अपर कर गेल्या ठिकाणी. हो यस मॅग्निफिजन कॅच. या ठिकाणी 2 चेंडू राहिल्या 5 धावा. म्हणून जरा गप्प बसा तुम्हाला सांगितलं. धन्यवाद. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. काय मॅच झाली बघूया. जबरदस्त ट्विस्ट. रंजक सामना. रोमांचक नाट्यमय चित्तधारक सामना. 2 टीमांमध्ये घमासान. यादवी रणधुंदवी रणधुमाली. बॉल राहिले 2. बघा योगायोग बघा. बॉल 2 धावा 5. गोलंदाज तयार. रोहन. 5 धावांची गरज. राहुल का गणेश गावडे नवीन फलंदाज. त्याचा गाडबिडी व्यवस्थित लावा. साला सामान उघडं पडायचं ना. गाड लावायचं ढुंगणाला. बोला जरा थांबा जरा प्लीज. 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज. 2 बॉल्स टू गो. नवीन फलंदाज. काय जबरदस्त मारा केल्याने राहुल यांनी. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. चला प्लीज. कान मंत्र काय माहित आता. 2 चेंडू 5 धावांची गरज. रिवाल अट्टीतलीचा प्रसंग आहे. भूया बाका प्रसंग आहे. आणि हा यस अकोट टप्प्यासाठी पूल करायचा. पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल परंतु झेल होते. ड्रॉप या ठिकाणी. रन नाही प्लीज. फक्त मिळेल 1 धाव आणि कंपल्सरी 4 धावांची गरज. चौका मारावा लागेल अन्यथा आपला पराभव अटळ. काल्या दगडावरची रेग. बघा यानं आलं टेन्शन.
तर लास्ट डिलिव्हरी निर्णायक चेंडू, लाख मोलाचा चेंडू या ठिकाणी. भव्य ट्रॉफीज चला बॉलिंग मार्कवर शेवटचे चेंडू पाहिजे 4 धावा. आणि हा यस पुन्हा या चेंडू घेऊन या आणि या ठिकाणी राहिल्या फक्त इनमिन 3 धावा. वाईटचा इशारा स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा इशारा, संकेत, निर्देश, निर्वाळा, धावा, समर्थन. उर्वरित चेंडू लास्ट रिक्वायर 3 रन्स इन रिमेनिंग 1 बॉल 1 डिलिव्हरी. आणि हा जवळजवळ सामना फिनिश केलाय. आणि बघूया शेवटच्या चेंडूवर निर्णायक विजय, निसटता विजय. चला सामना जिंकला या ठिकाणी. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जरा फटाफट घ्या प्लीज, स्पीड अप, लगेच फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही मैदान खाली करा प्लीज.